नमस्कार, कविताची पाकशाळा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत। आज आपल्या किचनमध्ये आपण बनवत आहोत मालवणी पद्धतीने सफेद वाटाण्याची उसळ। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 2 चमचे तेल घेतलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रक तेलामध्ये लाल रंग येईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। आता लसूण आणि अद्रक चांगलं भाजून झाल्यानंतर इथे मी 1 चमचा खडे मसाले घेतले आहेत। त्यामध्ये थोडं जिरं, दालचिनी, लवंग आणि काळी मिरी, ती सर्व जिन्नस तेलावर चांगले परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये मी 1 मोठा कांदा स्लाइस करून घेतला आहे। आता कांदा आपल्याला तांबूस रंगावर येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता की आपला कांदा चांगला तांबूस रंगावर आला आहे। आता आपण त्यामध्ये 1 कप सुक्क खोबरं घालून घेऊया आणि तेही सोनेरी रंगावर येईपर्यंत चांगलं परतून घेऊया। इथे तुम्ही पाहू शकता की मी खोबरं चांगलं सोनेरी रंगावर परतून घेतलं आहे। आता त्यामध्ये आपण थोड्याशा कोथिंबीरीच्या काड्या घालून घेऊया आणि साधारण मिनिटभर परतून घेऊया। तर आपलं वाटण आता तयार झालं आहे। हे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट तयार करून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता मी मिक्सरला खोबरं बारीक पेस्ट करून घेतलं आहे। आता इथे कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे। आता हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावर येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा सोनेरी रंगावर आल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा लाल मिरचीची पावडर, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, आता हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत। साधारण मिनिटभर आपण तेलावर मसाले परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी 1 टोमॅटोची पेस्ट करून घातली आहे आणि ती सुद्धा आपल्याला मिनिटभर परतून घ्यायची आहे। आता हे सर्व जिन्नस परतून झाल्यानंतर आपण बनवलेली कांदा खोबऱ्याचं वाटण त्यामध्ये घालून घेऊया आणि चांगलं तेलामध्ये परतून घेऊया। तर असं हे खोबऱ्याचं वाटण आपल्याला साधारण 10 ते 15 मिनिटं तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे। 15 मिनिटं वाटप चांगलं तेलामध्ये शिजवल्यानंतर आता ह्यामध्ये मी सफेद उकडलेले वाटाणे घालून घेतले आहेत। वाटपामध्ये वाटाणे घालून मी हे सर्व जिन्नस एकजीव करून घेतले आहेत। आता ह्यामध्ये स्वादानुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा सर्व जिन्नस चांगले एकजीव करून घेऊया। त्यानंतर ह्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालून घेतलं आहे। आता आपल्याला इथे गरम पाणी घालून घ्यायचं आहे। पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता। पाणी घातल्यानंतर उसळीला चांगली दणदणून उकळी काढायची आहे। साधारण 5 ते 10 मिनिटं आपल्याला ही उकळी काढून घ्यायची आहे। तर साधारण 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपल्या उसळीला चांगली उकळी आली आहे। आता त्यामध्ये फ्रेश कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा ढवळून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता आपली चमचमीत आणि झणझणीत अशी मालवणी पद्धतीची सफेद वाटाण्याची उसळ तयार झाली आहे। तर अशी ही सफेद वाटाण्याची उसळ तुम्ही गरमागरम भात किंवा चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा।